मिथुन राशीवाल्यांनो, पुढचे काही दिवस तुमच्या आयुष्यात असा मोठा खुलासा घडू शकतात, ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. कारण जे लोक आतापर्यंत तुमच्या समोर वेगळं आणि पाठीमागे वेगळंच वागत होते, त्यांचं खरं रूप आता स्वतःहून बाहेर येऊ लागणार आहे. विशेष म्हणजे ज्यांनी तुमचं मन दुखावलं, तुमच्या विश्वासाशी खेळ केला किंवा शांतपणे तुमचं नुकसान करण्याचा प्रयत्न केला, त्यांच्याच आयुष्यात आता अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते, जिथे त्यांना स्वतःच्या कर्माचं उत्तर द्यावं लागेल. पण इथेच खरी गोष्ट सुरू होते. कारण या काळात मिथुन राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात एक असा बदल होणार आहे, जो फक्त नात्यांमध्ये नाही, तर त्यांच्या विचारांमध्ये, निर्णयांमध्ये आणि नशिबातही मोठा फरक घडू शकतो. काही सत्य इतके अचानक समोर येतील, की तुम्हालाच विश्वास बसणार नाही, की इतका काळ तुम्ही कोणावर विश्वास ठेवत होता. आणि सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे ज्यांनी तुम्हाला कमजोर समजलं होतं, त्यांनाच आता तुमच्यातील शांत ताकद दिसू लागणार आहे. मिथुन राशीचं गुपित उघड होणार. ज्यांनी खेळ केला तेच अडकणार. मिथुन राशीवाल्यांनो, तुमच्या आयुष्यात गेल्या काही काळात जे काही शांतपणे चालू होतं, त्यामागचं खरं चित्र आता हळूहळू समोर येऊ लागणार आहे. काही लोक तुमच्या समोर गोड बोलत होते, पण मनातून मात्र तुमचं नुकसान व्हावं अशीच त्यांची इच्छा होती. तुमच्या प्रगतीवर लक्ष ठेवून, तुमच्या निर्णयांमध्ये गोंधळ निर्माण करून किंवा तुमचं मन कमजोर करण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला होता. पण आता काळ बदलत आहे. जे लोक सावलीत राहून खेळ खेळत होते, त्यांच्याच पावलांचे ठसे आता स्पष्ट दिसू लागतील. विशेष म्हणजे मिथुन राशीच्या व्यक्तींची बुद्धिमत्ता आणि निरीक्षण शक्ती खूप तीक्ष्ण असते. तुम्ही अनेक गोष्टी लगेच बोलून दाखवत नाही, पण प्रत्येक गोष्ट मनात साठवत असता. त्यामुळे आता तुमच्या आयुष्यात असा क्षण येईल, जिथे तुम्हाला कोण खरं आणि कोण खोटं हे अगदी स्पष्टपणे जाणवेल. काही लोकांचे खरे चेहरे तुमच्या समोर उघडे पडतील. ज्यांनी तुमच्यावर संशय घेतला, तुमच्या विश्वासाचा गैरफायदा घेतला किंवा तुमचं मन दुखावलं, त्यांनाच आता परिस्थितीसमोर उत्तर द्यावं लागेल. कामाच्या ठिकाणीही मोठा बदल दिसू शकतो. जे लोक तुमचं नाव मागे पाडण्याचा प्रयत्न करत होते, त्यांचेच डाव उलटे पडतील. अचानक तुमच्या कामाचं कौतुक वाढू शकतं. काही मिथुन राशीवाल्यांना जुने अडकलेले मार्ग पुन्हा उघडताना दिसतील. आर्थिक बाबतीतही एखादी चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. पण या काळात एक गोष्ट लक्षात ठेवा. प्रत्येकावर लगेच विश्वास ठेवू नका. शांत राहून योग्य वेळेची वाट पाहणं हेच तुमचं सर्वात मोठं शस्त्र ठरणार आहे. नात्यांमध्येही काही सत्य समोर येऊ शकतं. एखादी व्यक्ती जी तुमच्याशी प्रामाणिक असल्याचं दाखवत होती, तिचं खरं वागणं अचानक दिसू शकतं. त्यामुळे काही नाती तुटतील, पण त्याच वेळी खरी माणसं तुमच्या जवळ येतील. हा काळ तुमच्यासाठी फक्त लोक ओळखण्याचा नाही, तर स्वतःची किंमत समजण्याचा आहे. अनेक दिवसांनी तुमच्यात एक वेगळाच आत्मविश्वास जागा होईल. आता पुढचा काळ मिथुन राशीसाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे. शांत डोकं, योग्य निर्णय आणि स्वतःवर विश्वास ठेवला, तर तुम्ही अशा उंचीवर पोहोचू शकता, जिथे मागे वळून पाहण्याची गरजच भासणार नाही. ज्यांनी तुमचा वापर करण्याचा प्रयत्न केला, त्यांनाच आता त्यांच्या कर्माचं उत्तर मिळू लागेल आणि तुमच्या आयुष्यात नव्या सुरुवातीचा दरवाजा हळूहळू उघडताना दिसेल. मिथुन राशीवाल्यांनो, सध्या ग्रहांची स्थिती अशी काही संकेत देत आहे, की तुमच्या आयुष्यात दडून ठेवलेल्या अनेक गोष्टी आता स्वतःहून समोर येऊ लागतील. काही काळापासून तुम्हाला जाणवत होतं, की वातावरण बदललं आहे, लोकांचं वागणं बदललं आहे, पण नेमकं कारण समजत नव्हतं. आता मात्र प्रत्येक गोष्टीचं उत्तर हळूहळू मिळू लागेल. विशेष म्हणजे ज्या व्यक्तींनी तुमचं मन दुखावलं किंवा तुमच्या पाठीमागे वेगळीच भूमिका घेतली, त्यांच्याच आयुष्यात अचानक गोंधळ निर्माण होऊ शकतो. तुमचं शांत राहणं अनेकांना तुमची कमजोरी वाटली होती, पण आता त्यांनाच समजेल की मिथुन राशीचा माणूस योग्य वेळ येईपर्यंत शांत असतो. तुमच्या संयमामुळे आणि योग्य निरीक्षणामुळे अनेक गोष्टी तुमच्या बाजूने फिरताना दिसतील. काही लोकांनी तुमच्या यशाला अडवण्यासाठी मुद्दाम चुकीची माहिती पसरवली असेल. तुमच्या जवळच्या लोकांमध्ये गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न केला असेल. पण आता सत्य इतक्या जोरात बाहेर येईल, की त्यांना स्वतःचं स्पष्टीकरण देणं कठीण जाईल. घरगुती वातावरणातही एक वेगळा बदल जाणवेल. अनेक दिवसांपासून मनावर असलेला ताण कमी होऊ लागेल. घरात एखाद्या व्यक्तीशी असलेला दुरावा कमी होण्याची शक्यता आहे. काही मिथुन राशीवाल्यांना अचानक एखादं जुनं नातं पुन्हा जोडण्याची संधी मिळू शकते. मात्र यावेळी तुम्ही आधीसारखे भावनिक निर्णय घेणार नाही. अनुभवांनी तुम्हाला खूप काही शिकवलं आहे आणि आता तुम्ही लोकांच्या शब्दांपेक्षा त्यांच्या कृतीकडे जास्त लक्ष द्यायला सुरुवात कराल. या काळात तुमचं नशीब अशा पद्धतीने साथ देईल,
की अचानक अडकलेली कामं मार्गी लागू शकतात. एखादा फोन, एखादी भेट किंवा अचानक मिळालेली माहिती तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडू शकते. काहींना नवीन कामाची संधी मिळेल, तर काहींना जुन्या प्रयत्नांचं फळ आता मिळू लागेल. विशेष म्हणजे ज्यांनी तुमच्याकडे दुर्लक्ष केलं होतं, तेच लोक पुन्हा तुमच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करू शकतात. मिथुन राशीच्या अनेक व्यक्तींना या काळात अध्यात्माकडेही ओढ वाढताना दिसेल. मन सतत एक संकेत देत राहील की आता स्वतःसाठी जगण्याची वेळ आली आहे. तुम्ही इतरांसाठी खूप केलं, अनेकांना साथ दिली, पण बदल्यात निराशाच मिळाली. आता मात्र विश्व तुम्हाला एक वेगळा मार्ग दाखवू शकतं, जिथे कमी लोक असतील पण खरी साथ असेल. एखाद्या जुन्या चुकीचं सत्यही अचानक बाहेर येऊ शकतं. ज्या गोष्टीसाठी तुम्हाला दोष दिला गेला होता, त्यामागचं खरं कारण आता लोकांसमोर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुमची प्रतिमा पुन्हा मजबूत होईल. काहींना अचानक मान सन्मान मिळेल. समाजात किंवा नातेवाईकांमध्ये तुमच्याबद्दलचं मत बदलू शकतं. तुम्ही ज्या शांततेने संघर्ष सहन केला, त्याच शांततेत आता बक्षीस मिळण्याचा काळ जवळ येत आहे. आता पुढचे काही दिवस मिथुन राशीसाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहेत. प्रत्येक गोष्ट बोलून दाखवण्याची गरज नाही, कारण वेळ स्वतःच तुमच्या बाजूने बोलू लागेल. तुमचं मौन, तुमचा संयम आणि तुमचा आत्मविश्वास हेच आता अनेकांना अस्वस्थ करणार आहे. मिथुन राशीवाल्यांनो, एक गोष्ट आता स्पष्टपणे जाणू लागेल. तुमच्या आयुष्यात जे काही उशिरा घडत होतं, त्यामागे केवळ नशीब नव्हतं, तर काही लोकांची नकारात्मक ऊर्जा आणि चुकीचे हेतूही कारणीभूत होते. पण प्रत्येक गोष्टीला एक मर्यादा असते. आता परिस्थिती अशी वळण घेणार आहे की ज्यांनी आत्तापर्यंत तुमच्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला, त्यांचीच पकड सैल होऊ लागेल. तुम्ही स्वतःला पुन्हा नव्याने उभं करताना दिसाल. तुमच्या आयुष्यात एक मोठी गोष्ट बदलणार आहे, ती म्हणजे तुमची विचार करण्याची पद्धत. आधी तुम्ही लोकांच्या भावना समजून घेत होतात, त्यांना दुखावू नये म्हणून स्वतःचं मन दाबून ठेवत होतात. पण आता तुम्हाला जाणवेल की प्रत्येकाला खुश ठेवण्याच्या प्रयत्नात तुम्ही स्वतःलाच हरवत चालला होता. त्यामुळे पुढच्या काळात तुम्ही स्वतःच्या मनाला जास्त महत्त्व द्यायला सुरुवात कराल. काही निर्णय असे असतील जे अचानक कठोर वाटतील, पण तेच निर्णय पुढे तुमच्यासाठी योग्य ठरतील. या काळात एखादं गुपित अचानक तुमच्या समोर येऊ शकतं. ही गोष्ट एखाद्या नात्याशी, पैशांशी किंवा तुमच्या विश्वासाशी संबंधित असू शकते. विशेष म्हणजे सत्य समजल्यावर तुम्ही भावनिक होण्याऐवजी शांत राहून परिस्थिती हाताळाल. हेच तुमचं सर्वात मोठं सामर्थ्य ठरणार आहे. कारण आता मिथुन राशीचा व्यक्ती पूर्वीसारखा सहज फसणारा राहिलेला नाही. काही लोकांना तुमचं बदललेलं रूप पाहून धक्का बसेल. जे तुम्हाला नेहमी गोंधळलेला, भावनिक किंवा शांत समजत होते, त्यांनाच आता तुमच्यातील आत्मविश्वास दिसू लागेल. तुम्ही कमी बोलाल, पण प्रत्येक कृतीत एक वेगळी ताकद दिसेल. विशेष म्हणजे तुमचं मौन अनेकांना बेचैन करू शकतं. कारण ज्यांना वाटत होतं की तुम्ही कायम त्यांच्या नियंत्रणात राहाल, त्यांना आता तुमचं दूर जाणं सहन होणार नाही. आर्थिक बाबतीतही हळूहळू स्थिरता वाढेल. एखादा अडकलेलं पैसे संबंधी काम अचानक पूर्ण होऊ शकतं. काही मिथुन राशीवाल्यांना नवीन उत्पन्नाचा मार्ग दिसू शकतो. ऑनलाईन कामं, नवीन ओळखी किंवा दूरच्या व्यक्तीकडून मिळालेली मदत तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. विशेष म्हणजे तुम्ही केलेल्या जुन्या मेहनतीचं फळ अचानक मिळू लागेल. त्यामुळे आत्मविश्वास अधिक वाढेल. या काळात तुम्ही अनेक लोकांपासून अंतर ठेवण्याचा निर्णय घेऊ शकता. कारण आता तुम्हाला स्पष्टपणे समजू लागेल की कोण तुमच्या शांततेसाठी योग्य आहे आणि कोण फक्त तुमची ऊर्जा कमी करत आहे. काही नाती आपोआप दूर जातील, पण त्याबद्दल मनात अपराधी भावना ठेवू नका. प्रत्येक व्यक्ती कायम सोबत राहण्यासाठी नसते. काही लोक फक्त आपल्याला शिकवण्यासाठी आयुष्यात येतात. मिथुन राशीच्या व्यक्तींमध्ये एक विशेष गोष्ट असते. ते तुटले तरी पुन्हा उभे राहण्याची क्षमता ठेवतात आणि आता नेमकं तेच घडणार आहे. गेल्या काही महिन्यात तुम्ही जे मानसिक ओझं सहन केलं, त्यातून बाहेर पडण्याची वेळ आली आहे. तुमच्या चेहऱ्यावर पुन्हा आत्मविश्वास दिसू लागेल. काही लोकांना तुमचं आनंदी राहणंही खटकू शकतं, पण यावेळी तुम्ही कोणाच्याही मताला जास्त महत्त्व देणार नाही. पुढचा काळ तुमच्यासाठी केवळ बदलाचा नाही, तर स्वतःची खरी ओळख जगासमोर आणण्याचा असणार आहे. तुमचं नशीब शांतपणे दिशा बदलत आहे आणि योग्य वेळ येताच अशा घटना घडतील, ज्यामुळे अनेकांना आश्चर्य वाटेल की इतका काळ शांत असलेला मिथुन राशीचा व्यक्ती अचानक इतका मजबूत कसा झाला. मिथुन राशीवाल्यांनो,
आता तुमच्या आयुष्यात अशी वेळ येऊ शकते जिथे तुम्हाला स्वतःच्या किमतीची जाणीव नव्याने होईल. अनेक दिवसांपासून तुम्ही काही गोष्टी गप्प बसून सहन करत होता. लोक बदलतील, परिस्थिती सुधारेल, समोरची व्यक्ती समजून घेईल या आशेवर तुम्ही खूप वेळ थांबलात. पण आता तुमच्या मनात एक वेगळाच बदल सुरू होणार आहे. तुम्ही स्वतःला विचारायला सुरुवात कराल, मी सतत इतरांसाठीच का झुकत राहू? आणि हाच विचार तुमच्या आयुष्याला नव्या दिशेने नेणार आहे. काही मिथुन राशीवाल्यांच्या आयुष्यात एखादी जुनी घटना पुन्हा समोर येऊ शकते. पूर्वी दुर्लक्ष केलेली गोष्ट आता अचानक महत्वाची वाटू लागेल. कदाचित एखाद्या व्यक्तीचं खरं रूप खूप उशिरा समजेल किंवा एखादा जुना निर्णय चुकीचा होता हे लक्षात येईल. पण यावेळी तुम्ही स्वतःला दोष देणार नाही, कारण आता तुम्ही भावनांपेक्षा वास्तवाकडे जास्त लक्ष द्यायला शिकत आहात. या काळात तुमचं मन लोकांपासून थोडं दूर राहण्याचा प्रयत्न करेल. गर्दीत असूनही एकटं राहावंसं वाटेल, कारण सततच्या अनुभवांमुळे तुम्ही आता प्रत्येकाला मनात जागा देण्याआधी 1000 वेळा विचार कराल. काही जणांना वाटेल की तुम्ही बदलला आहात, पण खरं म्हणजे तुम्ही फक्त स्वतःचं संरक्षण करायला शिकत आहात. प्रत्येक वेळी स्वतःचं मन तुटू देणं आता तुम्हाला मान्य राहणार नाही. विशेष म्हणजे काही लोक पुन्हा तुमच्याकडे येण्याचा प्रयत्न करू शकतात, ज्यांनी एकेकाळी तुमच्याकडे दुर्लक्ष केलं, तुमच्या भावनांची किंमत केली नाही किंवा गरज संपल्यावर दूर गेले. तेच लोक आता पुन्हा संपर्क साधू शकतात. पण यावेळी परिस्थिती पूर्णपणे वेगळी असेल, कारण आता निर्णय तुमच्या हातात असेल. तुम्ही कोणाला जवळ ठेवायचं आणि कोणापासून कायमचं दूर जायचं हे शांतपणे ठरवाल. काम आणि करिअरमध्येही एक नवीन टप्पा सुरू होऊ शकतो. तुम्ही जे काम मनापासून करत होता पण त्याचं फळ मिळत नव्हतं, त्याच कामातून अचानक ओळख मिळू शकते. काहींना नवीन जबाबदारी मिळेल, तर काहींना स्वतःचं काहीतरी सुरू करण्याची प्रेरणा मिळू शकते. विशेष म्हणजे तुम्ही आधीपेक्षा जास्त आत्मविश्वासाने निर्णय घ्यायला सुरुवात कराल. लोकांच्या मतांवर अवलंबून राहण्याऐवजी तुम्ही स्वतःच्या अनुभवांवर विश्वास ठेवू लागाल. या काळात तुमच्या आयुष्यात एखादी अशी व्यक्तीही येऊ शकते जी तुमचं शांतपणे निरीक्षण करत असेल. सुरुवातीला ती व्यक्ती सामान्य वाटेल, पण हळूहळू तिच्या उपस्थितीमुळे तुमच्या मनात स्थैर्य निर्माण होऊ शकतं. मात्र यावेळी तुम्ही घाईने कोणावरही विश्वास ठेवणार नाही, कारण आता तुम्हाला समजलं आहे की गोड बोलणं आणि खरं असणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. मिथुन राशीच्या अनेक व्यक्तींना या काळात स्वतःच्या आत दडलेली कला किंवा क्षमता जाणू लागेल. काहींना लेखन, बोलणं, अध्यात्म, संगीत किंवा लोकांशी जोडण्याची ताकद अचानक वाढल्यासारखी वाटेल. ज्या गोष्टीला तुम्ही पूर्वी फक्त छंद समजत होता, तीच गोष्ट पुढे तुमची ओळख बनू शकते. त्यामुळे स्वतःच्या मनाला कमी लेखू नका. आता पुढचा काळ तुम्हाला खूप काही शिकवणार आहे, पण यावेळी वेदना देऊन नाही, तर तुम्हाला मजबूत बनवून. तुमच्या आयुष्यातून काही लोक निघून जातील, काही मुखवटे उतरतील, काही सत्य समोर येतील. पण या सगळ्यांनंतर जे उरेल ते अधिक स्पष्ट, अधिक शांत आणि अधिक मजबूत असेल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही स्वतःला हरवून नाही, तर स्वतःला शोधून पुढे जाल. मिथुन राशीवाल्यांनो, आता तुमच्या आयुष्यात एक अशी अवस्था सुरू होणार आहे जिथे तुम्ही प्रत्येक गोष्टीकडे पूर्वीसारखं पाहणार नाही. आधी तुम्ही लोकांचं बोलणं मनाला लावून घेत होता, प्रत्येक नातं टिकवण्यासाठी स्वतःचाच त्याग करत होता. पण आता आतून काहीतरी बदलत आहे. तुम्हाला समजू लागेल की प्रत्येक वेळी स्वतःचं मन दुखावून इतरांना आनंद देण्यात काही अर्थ नसतो. हा विचार छोटा वाटेल, पण याच विचारांमुळे तुमच्या आयुष्यात मोठं परिवर्तन घडू शकतं. काही मिथुन राशीवाल्यांच्या आयुष्यात एखादं असं सत्य समोर येईल ज्यामुळे त्यांचा एखादा व्यक्तीकडे पाहण्याचा दृष्टिकोन कायमचा बदलू शकतो. ज्या व्यक्तीवर तुम्ही पूर्ण विश्वास ठेवला होता, ती व्यक्ती तुमच्याशी पूर्ण प्रामाणिक नव्हती हे समजू शकतं. पण यावेळी तुम्ही कोसळणार नाही. उलट तुम्ही शांतपणे परिस्थिती स्वीकारून स्वतःला सावराल, कारण आता तुम्हाला समजलं आहे की प्रत्येक वेदना तुम्हाला काहीतरी शिकून जाते. तुमच्या स्वभावात एक वेगळीच गंभीरता येऊ लागेल. लोकांना जाणवेल की तुम्ही आधीसारखे सहज उपलब्ध राहिलेले नाही. प्रत्येकाला वेळ देणं, प्रत्येकाचं ऐकून घेणं किंवा प्रत्येक समस्येत स्वतःला गुंतून तुम्ही कमी कराल. काही लोक याला अहंकार समजतील, पण खरं म्हणजे तुम्ही फक्त स्वतःची मानसिक शांतता जपायला शिकत आहात. आणि हीच गोष्ट पुढे तुमचं सर्वात मोठं संरक्षण ठरणार आहे. या काळात अचानक काही जुने संपर्क पुन्हा सक्रिय होऊ शकतात. एखादी व्यक्ती जी खूप दिवसांपासून दूर होती, ती अचानक तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू शकते. पण आता तुम्ही प्रत्येकाला लगेच मनात जागा देणार नाही. तुम्ही आधी निरीक्षण कराल,
शब्दांपेक्षा कृती पाहाल आणि मगच निर्णय घ्याल. कारण वेळेने तुम्हाला शिकवलं आहे की काही लोक फक्त गरज असताना जवळ येतात. मिथुन राशीच्या अनेक व्यक्तींना या काळात एक वेगळाच अंतर्ज्ञानाचा अनुभव येऊ शकतो. काही गोष्टी घडण्याआधीच त्याचे संकेत मिळू लागतील. एखाद्या व्यक्तीची ऊर्जा, एखाद्या जागेचं वातावरण किंवा एखाद्या बोलण्यामागचं खरं कारण तुम्हाला सहज जाणवू लागेल. त्यामुळे पुढच्या काळात तुमचे निर्णय अधिक अचूक ठरू शकतात. तुमच्या मनाचा आवाज दुर्लक्षित करू नका, कारण तोच तुम्हाला योग्य दिशेकडे नेणार आहे. पैशाच्या बाबतीतही आता तुम्ही आधीपेक्षा अधिक शहाणपणाने वागाल. उगाच कोणासाठी खर्च करणं, भावनेत येऊन आर्थिक मदत करणं किंवा प्रत्येकावर विश्वास ठेवणं कमी होईल. तुम्हाला जाणवेल की पैसा फक्त कमावणं महत्त्वाचं नसतं, तर तो योग्य ठिकाणी वापरणंही तितकंच महत्त्वाचं असतं. काही मिथुन राशीवाल्यांना नवीन कौशल्य शिकण्याची संधी मिळू शकते, ज्यामुळे पुढे आर्थिक फायदा होऊ शकतो. काळात तुमचं नशीब हळूहळू अशा लोकांना तुमच्यापासून दूर करेल, जे फक्त तुमची ऊर्जा कमी करत होते. सुरुवातीला काही गोष्टी वेदनादायक वाटतील, पण पुढे जाऊन तुम्हाला जाणवेल की जे दूर गेलं ते खरं तर तुमच्या भल्यासाठीच होतं. कारण काही नाती टिकवण्यासाठी आपण खूप प्रयत्न करतो, पण ती नाती आपल्यालाच आतून थकवत असतात. तुमच्या आयुष्यात आता शांतपणे एक नवीन अध्याय सुरू होत आहे. बाहेरून फार काही बदललेलं दिसणार नाही, पण आतून तुम्ही पूर्णपणे वेगळे होत चाललेले असाल. तुमचा आत्मविश्वास, तुमची नजर आणि तुमचा निर्णय घेण्याचा स्वभाव सगळ्यात एक वेगळी ताकद दिसू लागेल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता तुम्ही कोणाच्याही मान्यतेवर जगणं थांबवून स्वतःच्या मनाप्रमाणे आयुष्य जगण्याचा विचार कराल. पुढचे दिवस मिथुन राशीसाठी फक्त नशीब बदलण्याचे नाही, तर स्वतःची खरी ओळख जगासमोर आणण्याचे असतील. अनेकांना तुमच्यातला हा बदल समजणार नाही, पण ज्यांनी तुम्हाला खऱ्या अर्थाने ओळखलं आहे त्यांना मात्र स्पष्ट जाणवेल. मिथुन राशीचा व्यक्ती आता आधीसारखा राहिलेला नाही. मिथुन राशीवाल्यांनो, पुढचा काळ तुमच्यासाठी फक्त बाहेरच्या घटनांचा नाही, तर आतल्या बदलांचाही असणार आहे. तुम्ही आतापर्यंत अनेक गोष्टींना मनात दाबून ठेवत आला आहात. काही वेदना कुणालाही सांगितल्या नाहीत, काही प्रश्न स्वतःलाच विचारत राहिलात आणि काही नाती फक्त तुटू नयेत म्हणून निभावत राहिलात. पण आता तुमच्यात एक अशी जाणीव निर्माण होईल जी तुम्हाला पूर्णपणे बदलून टाकू शकते. स्वतःची शांतता सर्वात महत्त्वाची आहे. या काळात तुम्ही लोकांना खुश करण्यासाठी स्वतःला बदलणं कमी कराल. अनेक वेळा तुम्ही स्वतःचं खरं मत लपवलं, कारण समोरची व्यक्ती दुखावली जाऊ नये असं वाटत होतं. पण आता तुम्ही स्पष्ट बोलायला शिकाल. सुरुवातीला काही लोकांना तुमचा हा स्वभाव खटकू शकतो, कारण त्यांना तुमचं नेहमीचं शांत आणि मान डोलावणारं रूप सवयीचं झालं होतं. पण आता परिस्थिती वेगळी असेल. तुम्ही शांत राहाल, पण स्वतःच्या मर्यादा स्पष्ट ठेवाल. काही मिथुन राशीवाल्यांच्या आयुष्यात या काळात एक मोठा निर्णय येऊ शकतो. हा निर्णय नोकरी, व्यवसाय, घर, नातं किंवा स्वतःच्या भविष्याशी संबंधित असू शकतो. विशेष म्हणजे यावेळी तुम्ही भावनांवर नाही, तर अनुभवांवर निर्णय घ्याल. आधी तुम्ही लोकांच्या शब्दांवर विश्वास ठेवत होता, पण आता तुम्ही त्यांच्या सातत्याकडे पाहाल. कोण तुमच्यासाठी वेळ काढतं, कोण फक्त गरज असेल तेव्हा जवळ येतं, कोण तुमच्या अनुपस्थित तुमचं चांगलं बोलतं. या सगळ्या गोष्टी तुम्ही शांतपणे लक्षात ठेवू लागाल. तुमच्या आयुष्यातील काही जुने गैरसमजही आता दूर होऊ शकतात. ज्या गोष्टीचा तुम्ही चुकीचा अर्थ लावला होता, त्यामागचं खरं कारण समजू शकतं. काही लोकांविषयीचा राग कमी होईल, तर काही लोकांविषयीचा विश्वास कायमचा तुटू शकतो. पण या सगळ्यात एक चांगली गोष्ट घडेल. तुम्ही मानसिकदृष्ट्या अधिक मजबूत व्हाल, कारण आता तुम्ही प्रत्येक अनुभवातून स्वतःला घडवायला शिकत आहात. या काळात तुमचं आकर्षणही वाढताना दिसेल. लोक तुमच्याकडे वेगळ्या नजरेने पाहू लागतील, कारण तुमच्यात आता एक शांत आत्मविश्वास दिसेल. तुम्ही कमी बोलाल, पण तुमचं अस्तित्वच अनेक गोष्टी सांगून जाईल. काहींना तुमचं दूर जाणं खटकू शकतं, काहींना तुमचं यश अस्वस्थ करू शकतं, पण यावेळी तुम्ही स्वतःला थांबवणार नाही. काही मिथुन राशीवाल्यांना प्रवासाचे योगही दिसत आहेत. हा प्रवास कामासाठी, मानसिक शांततेसाठी किंवा एखाद्या खास व्यक्तीच्या भेटीसाठी असू शकतो. विशेष म्हणजे या प्रवासातून तुम्हाला एखादी नवीन संधी मिळू शकते. काही लोकांना नवीन ठिकाणी राहण्याचा विचारही मनात येऊ शकतो. वातावरण बदलण्याची इच्छा अचानक वाढू शकते, कारण आत्तापर्यंतच्या अनेक आठवणी तुमचं मन थकवत होत्या.
तुमच्या आयुष्यात आता कमी पण खरे लोक उरणार आहेत. अनेक ओळखी असूनही आतून रिकामं वाटण्याचा काळ आता हळूहळू संपेल. कारण तुम्हाला समजू लागेल की मोठा समूह असण्यापेक्षा 2 प्रामाणिक माणसं अधिक महत्त्वाची असतात. त्यामुळे पुढच्या काळात तुम्ही नात्यांमध्ये संख्या नाही तर गुणवत्ता शोधाल. मिथुन राशीच्या व्यक्तींमध्ये एक वेगळी क्षमता असते. ते परिस्थिती कितीही कठीण असली तरी स्वतःला पुन्हा उभं करू शकतात. आणि आता विश्व तुम्हाला नेमकं तेच दाखवणार आहे. तुम्ही हरवलेले नाही, फक्त थोडा वेळ थकलेले होता. आता मात्र तुमच्या आयुष्यात असा टप्पा सुरू होईल जिथे तुम्ही स्वतःसाठी प्रेरणा बनाल. पुढचा काळ तुम्हाला लोकांपेक्षा स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवेल. काही दारे बंद होतील, काही चेहरे बदलतील, काही सत्य मन दुखावतील, पण या सगळ्यानंतर तुमच्यातून एक नवीन व्यक्तिमत्व जन्म घेईल. अधिक शांत, अधिक शहाणं आणि आतून खूप मजबूत. मिथुन राशीवाल्यांनो, जर तुमच्या आयुष्यातही अचानक लोकांचे खरे चेहरे समोर येत असतील, जर शांत राहूनही तुम्हाला सतत गैरसमज सहन करावे लागत असतील आणि जर तुम्हालाही असं वाटत असेल की आता वेळ तुमच्या बाजूने फिरायला सुरुवात झाली आहे, तर हा संकेत दुर्लक्षित करू नका. तुमच्या आयुष्यात सध्या जे बदल घडत आहे ते काही साधे नाहीत. त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा आणि मनाने कधीच हार मानू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण पुढे येणाऱ्या काही गोष्टी तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांशी आश्चर्यकारकरित्या जुळू शकतात. आणि हो, तुम्ही मिथुन राशीचे असाल तर कमेंटमध्ये जय मिथुन नक्की लिहा, जेणेकरून तुमच्यासारख्या इतर लोकांपर्यंत ही ऊर्जा पोहोचेल. अशाच राशी भविष्य आणि मनाला स्पर्श करणाऱ्या माहितींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि ज्यांना सध्या सत्य ओळखण्याची गरज आहे अशा व्यक्तींसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा.